Waiting for me. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत। व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शेकेपी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशन मध्ये। तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटस मध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपला प्रोजेक्ट मध्ये यायचं आहे। आता प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर तुम्ही डेमो बघितल्याप्रमाणे गणपती बाप्पाचा आपण सेकंड व्हिडिओ इथं क्रिएट करणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, बीटमार्क प्रीसेट आणि शेकी प्रीसेट आपल्या वेबसाईट वरून इथं इम्पोर्ट करून घ्यायचे। इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आणि ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा इथं काय करायचं आहे की स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर मीडियामध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला मटेरियलमध्ये आपले बाप्पाचे फोटो आणि आतुरता आगमनाची हा PNG मी प्रोव्हाइड केलेला आहे। त्याचबरोबर इथं ब्लॅक PNG तुम्ही दिलेले आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, हा इमेज आहे तो आपण इथं क्रिएट केलेला आहे, तो इथं मी तुम्हाला मटेरियलमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा हा इमेज ॲड करून घ्यायचा आहे आणि याची जी लेंथ आहे ती बघू शकता 3.10 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायचा आहे। आणि हा जो इमेज आहे तो आपल्याला लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे। आता बॅकग्राऊंडला घेऊन आल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। आणि इथं आपण जे लिरिक्स वापरले ते वेटिंग फॉर मी आणि 7 सप्टेंबर अशा प्रकारे दोन मी इथं त्या PNG किंवा आपण लिरिक्स म्हणू शकतो त्या इथेच प्रोव्हाइड केलेल्या आहेत। तर आता आपण काय नेक्स्ट स्टेप काय करायची की जो आपण बॅकग्राऊंडला बाप्पाचा इमेज ॲड केला तो इमेजला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे दोन इफेक्ट आहेत। त्यातला फर्स्ट इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे आणि कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन त्या इमेज लेअरला तो इथं आपल्याला तो पेस्ट करायचा आहे। तर पेस्ट केल्याबरोबरच बघू शकता पहिलं जे ॲनिमेशन आहे ते आपल्या इथं क्रिएट झालेलं आहे। आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 3.10 या सेकंदाचे बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमधील आपण जे बाप्पाचे इमेज आपण ॲड केलेले आहेत किंवा आपण प्रोव्हाइड केलेले आहेत ते एक एक प्रमाणे या बीटमार्कनुसार काय करायचे आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत। बघू शकता अशा प्रकारे मी हे ॲड करून घेतोय, तुम्ही अशाच प्रकारे इमेज आहेत ते ॲड करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे बघू शकता इथं आपण इमेज अशा प्रकारे सर्व इमेज ॲड करतोय आणि इमेज ॲड करून घेतल्यानंतर बघू शकता याचं कॉम्बिनेशन आहे ते तुम्हाला युनिक असं दिसून येणार आहे। तर हा इमेज आहे पण तो ॲड करून घ्यायचा नाही, सिम्पली बघू शकता आपण इमेज ॲड केलेले आहेत। आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की हा जो इमेज आहे तो आपल्याला फुल स्क्रीन करायचा आहे। त्यासाठी इमेज लेअर क्लिक करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपले सर्व इमेज आहेत ते इथं फुल स्क्रीन होऊन जाणार आहेत। तर अशाच प्रकारे प्रत्येक इमेज लेअर आहे तो इथं फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे। अशाच प्रकारे बघू शकता सर्व इमेज आहेत ते इथं आपण फुल स्क्रीन करून घेतोय सिम्पली इझी वेमध्ये। फक्त इमेज लेअरला क्लिक करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करून सिम्पली एका क्लिकमध्ये तुमचा जो इमेज आहे तो इथं फुल स्क्रीन होऊन जाणार आहे। तर अशा प्रकारे आपले सर्व इमेजेस फुल स्क्रीन झालेले आहेत। आता या प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली अशा प्रकारे राहणार आहे, तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। आणि कॉपी करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला 3.10 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करून इथून पासून चालवणाऱ्या प्रत्येक बीटमार्कला हाच इमेज लेअरला म्हणजे हाच इफेक्ट आहे तो इथं पेस्ट करून घ्यायचा आहे। पेस्ट केल्यानंतर याचं कॉम्बिनेशन आहे ते तुम्हाला युनिक असं दिसून येणार आहे आणि ओव्हरऑल लुक ही तुम्हाला अशा प्रकारे युनिक असं दिसून येणार आहे। त्यासाठी एकच इफेक्ट आहे तो प्रत्येक इमेज लेअरला अप्लाय करून घ्यायचा आहे आणि शेवटपर्यंत हाच इमेज लेअरला अप्लाय करून घ्यायचा आहे। आता अशा प्रकारे बघू शकताय की इफेक्ट अप्लाय झालेले आहेत आणि याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे, बघू शकताय। तर इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर परत एकदा 3.10 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मी तुम्हाला आतुरता
नावाची जी PNG दिलेली आहे आता आगमनाची, ती सिम्पली आपल्याला ॲड करून मूव अँड ट्रान्सपोर्टेशनमध्ये जाऊन थर्ड ऑप्शनवर क्लिक करून याची जी साईज आहे ती तुम्ही 700 किंवा 800 ठेवू शकताय आणि साईज त्याची वाढवून घ्यायची शेवटच्या बिटमार्कपर्यंत. शेवटच्या बिटमार्कपर्यंत वाढवून घेतल्यानंतर जसा इमेज आहे तशा प्रकारे जी PNG आहे ती आपल्याला अशा प्रकारे सेट करून घ्यायची आहे. आता बघू शकता इथं PNG आपण अशा प्रकारे इमेज लेअरच्या खाली अशा प्रकारे इथं सेट केलेलं आहे. आता सेकंड नंबरला कट करून इथं आपल्याला काय करायचं, थोडीशी वरती अशा प्रकारे घेऊन इथं सेट करायचे. ज्या हिशोबाने आपला इमेज राहणार आहे तिथं आपल्याला सेट करायचे आहे. सेकंड नंबरचा इथंच राहणार आहे, त्यानंतर थर्ड नंबरचा इथं, फोर्थ नंबरचा आपल्याला खाली घेण्यासाठी या इमेज लेअरला म्हणजे आपली जी PNG आहे त्याला कट करायचा आहे आणि तो PNG आहे तो अशा प्रकारे खाली घेऊन इथं सेट करून घ्यायचा आहे. म्हणजे बघू शकता इमेज अकॉर्डिंग तुम्ही कुठेही सेट करू शकता आणि इथंही कट करून आपल्याला वरती सेट करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे बघू शकताय. आता सेट झाल्यानंतर बघू शकताय सेकंड नंबर, थर्ड नंबर आणि फोर्थ नंबरला फक्त म्हणजे लास्टला इथं कट करून घ्यायचं आहे आणि इथं अशा प्रकारे खाली जिथं ब्लॅक PNG तुम्हाला अशा प्रकारे ब्लॅक दिसतंय तिथं आपल्याला सेट करायचे आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करायची, या प्रत्येक PNGचा आपण भाग केलेला आहे त्या प्रत्येक PNGला सिलेक्ट करून आपल्याला इफेक्टमध्ये जायचं आहे, ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे आणि फेड इन आणि फेड आउट हा फक्त इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे बघू शकता इथं आपण तो घेतलेला आहे. त्याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला इथं या स्टेटसमध्ये दिसून येणार आहे. तर फक्त याचं कॉम्बिनेशन युनिक दिसण्यासाठी इथं आपण हा जो फेड इन आउट हा जो इफेक्ट आहे तो इथं अप्लाय करणार आहोत आणि अशा प्रकारे तो इफेक्ट अप्लाय झालेला आहे. आता अप्लाय झाल्यानंतर बघू शकता याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, सिम्पली वरती ॲरोचिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.